आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी मांडण्याची शक्यता वर्तवली जाते। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गायकवाडांवर गुन्हा दाखल झालेला आहे। बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी मांडण्याची शक्यता आहे। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गायकवाडांवर आता गुन्हा दाखल झालेला आहे। राहुल गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं। जीप छाटणाऱ्याला 11 लाख रुपये माझ्याकडून दिले जातील असं वक्तव्य करण्यात आलेलं होतं। त्यानंतर चौफेर टीका सुद्धा झालेली होती। आता आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बुलढाण्याचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुलजी गांधी यांची जीप कापण्याच्या संदर्भात 11 लाख रुपये इनाम देण्याची जी सुपारी घेतली होती, त्या विरोधात निश्चितपणे काँग्रेसने इथं प्रचंड मोठं आंदोलन केलं। कुणालजी चौधरी आमचे एआयसीसीचे सचिव इथे आले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं। राहुलजींची जीप यासाठी कापतायत कारण राहुलजींची जीप ही संविधान वाचवण्यासाठी बोलतेय। राहुलजींची जीप हे आरक्षण वाचवण्यासाठी, राहुलजींची जीप ही सातत्याने ओबीसींचा सर्वेक्षण करण्याच्या संदर्भात बोलतेय आणि म्हणून राहुलजींच्या बद्दल यांच्या मनामध्ये असंतोष आहे। यांना संविधान नकोय, यांना या देशाचं आरक्षण नकोय आणि म्हणून हे खोटं बोलतायत। आणि आज संविधान शेवटी जिंकलं। आज संजय गायकवाड आमदार यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, FIR दाखल झालाय आणि संविधान जिंकलंय। आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।